सगळ्यांना नमस्कार. काही जण आपल्या घरातून, काही जण कोविड सेंटर मधून आपल्या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. स्वतःला सुरक्षित राखणं आपण सुरक्षित राहून जास्तीत जास्त आपल्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना, सहकार्यांना सुरक्षित राहायला मदत करणं आणि त्याच्याबरोबर आपली नेहमीची कामं चालू ठेवणं, अशी 3 प्रकारची कामं आपल्याला आता करायला लागतात. देशात हे सगळं चक्र सुरू होऊन 6 महिने झाले. अंबाजोगाईला सुरुवातीला फार गंभीर नव्हतं. गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये हे प्रमाण अंबाजोगाईमधलं वाढायला लागलेलं असं. सुरुवातीचे प्रश्न जे होते, अडचणी ज्या होत्या लोकांच्या, त्या लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणी होत्या. प्रत्यक्ष करोनाची बाधा अंबाजोगाईमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये फारशी नव्हती. पण एके ठिकाणी असलेला रोग दुसरीकडे पसरू नये याच्यासाठी संपूर्ण देशभरच लॉकडाऊन केलेला होता. अनेक जण जागच्या जागी अडकून पडले. ज्यांचं हातावर पोट होतं अशा लोकांचे खूपच हाल सुरू झाले. आणि मग अशा लोकांना जी जी मदत करता येईल, जशी मदत करता येईल तशी आपल्याला सुचली ती आपण करत गेलो. आणि चांगलं काम झालं. ते सगळ्याच केंद्रांवरती काही ना काही मदत करायचे मार्ग शोधून काढले, नवीन नवीन मार्ग शोधून काढले आणि मदत करतायत. कोविड सेंटरमध्ये कामाला जाणं, मदतीला जाणं असंही करावं लागतं. ज्यांना करोनाची लागण झालेली आहे आणि पुण्यात ज्यांना करोनाची दिसत नाहीयेत, करोनाची लागण झाली, अशा लोकांसाठी कक्ष सुद्धा अनेक तयार झालेले आहेत. आणि तिथे त्यांना फक्त विलगीकरणात राहायचं असल्यामुळे वैद्यकीय मदत काही फार नसते, आवश्यक नसते. डॉक्टरने रोज एकदा तपासलं तरी पुरेसं असतं. पण प्रत्येकाने एकेका खोलीत एकट्याने राहायचं असल्यामुळे त्यांची सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांना औषधं वेळोवेळी देण्याची व्यवस्था, असं करायला स्वयंसेवकही मोठ्या प्रमाणावर लागतात. पुण्यासारख्या ठिकाणी लोकसंख्या जास्ती असल्यामुळे करोनाची लागण झाली आहे पण लक्षणं काही नाहीत आणि विलगीकरणात राहायला लागतंय, अशा लोकांची संख्याही मोठी आहे. आणि ज्यांची घरं छोटी आहेत, 1 खोल्याचं आहेत, 2 खोल्याचं आहेत, तिथे असं विलगीकरणात ठेवणं घरातल्या एका माणसाला घरातच हे अवघड जातं. त्यांच्यासाठी हे विलगीकरण कक्ष आहेत. तर तिथे मदतीला जाणं आपलं काम आहे, असं म्हणून प्रबोधिनीतले काही कार्यकर्ते
कोणी 8 दिवस, कोणी 15 दिवस, कोणी 3 आठवडे असे जात आहेत. ते 8 दिवस गेलं तरी 8 दिवस काम करायचं, मग 8 दिवस त्यांनी सुद्धा तिथे विलगीकरणात राहायचं आणि त्यांना लागण झाली नाही याची खात्री करून घ्यायची आणि मग घरी जायचं, अशी पद्धत चालू आहे. आणि या सगळ्या स्वयंसेवकांचे व्यवस्था करणं, त्यांच्या पाळ्या लावून देणं, कोणी कधी काम करायचं, काय काम करायचं हे ठरवणं, हे ठरवायला सुद्धा कोणीतरी तिथे थांबावं लागतं. तर आपल्या एक कार्यकर्त्या आहेत वीणाताई म्हणून, वीणाताई बेडेकर म्हणून. त्या काही दिवस हराळीला होत्या, काही दिवस सोलापूरला होत्या, मग 3 वर्ष मणिपूरमध्ये होत्या. आता पुण्यात परत आल्या आहेत. त्या 18 जुलैला तिथे स्वयंसेवकांच्या सगळ्या व्यवस्था बघायला म्हणून गेल्या. आणि आता 75 दिवस झालेत अजूनही तिथे, म्हणजे 2.5 महिने झालेत अजूनही तिथे काम करतात. अशा सगळ्या लोकांना हल्ली करोना योद्धे असं म्हणायची पद्धत पडलेली आहे. समोर शत्रू नाही, न दिसणाऱ्या शत्रूशी लढायचं, असंही काम काही जणांना करावं लागतं. अर्थातच त्यांची बाकीची नेहमीची कामं ही बाजूला पडतात. पण मध्ये मी अभ्यास करत होतो. आतापर्यंत आपल्याला माहीत असलेलं, त्याच्या खूप नोंदी आहेत, असं मोठं युद्ध म्हणजे दुसरं महायुद्ध. 6 वर्ष ते युद्ध चाललेलं होतं. आपले 6 महिनेच झाले जातात. आता जसं करोनाची लागण कुठून कशी होईल आपल्याला काय माहित नाही, अचानक ते एकदम झाल्याचं कळतं. तसं तेव्हा बंदुकीची गोळी कुठून कधी येईल सांगता येत नाही, बॉम्ब कुठून कधी पडेल काही सांगता येत नाही. आणि अशा ह्याच्यात लोक राहत होते. अगदी जोरात युद्ध चालू होतं तेव्हा प्रत्यक्ष लढणारे, त्यांना लागणारं सगळं साहित्य पुरवणारे, ते तयार करणारे, ते पोचवणारे, त्याची वाहतूक करणारे, अशा लढणाऱ्यांना जे काही औषधोपचार करावे लागतील, शुश्रूषा करायला लागले ते करणारे, असे सगळे लोक जरी घेतले तरी अगदी सगळ्या महायुद्धामध्ये सुद्धा त्या देशातले 50% लोक, निम्मे लोकच प्रत्यक्ष युद्धाशी संबंधित अशी कामं करत होते. म्हणजे आघाडीवर लढत होते किंवा लढणाऱ्यांच्यासाठी मदत करणारे होते. आणि बाकीच्या 50% लोकांनी आपलं काम चालूच ठेवलेलं होतं. युद्ध चालू आहे पण गावात प्राणी संग्रहालय आहे. युद्ध चालू असलं तरी त्या प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या प्राण्यांची काळजी घेणे कोणा तरी घ्यावीच लागते. युद्ध चालू आहे आणि शाळा भरतायत, तर शाळेत शिकवण्याचं काम कोणा तरी करावंच लागतं. युद्ध चालू आहे आणि गायीच्या धारा काढाव्याच लागतात, रोजच्या रोज दूध ते पोचवावंच लागतं, किराण्याचं दुकान चालवावंच लागतं, शेती करावीच लागते, अन्नधान्याचं उत्पादन करावंच लागतं, पिठाची गिरणी चालवायलाच लागते. युद्ध चालू असलं तरी ही सगळी कामं चालू ठेवायला लागतात आणि त्याच्या कामामध्ये अनेक जण गुंतलेले असतात. तर 6 वर्ष युद्ध चालू आहे आणि देशातल्या निम्म्या लोकांनी ही सगळी कामं चालू ठेवली आणि म्हणून ते युद्ध चालू शकलं. ही कामं जर का थांबली असती, अन्नधान्याचं उत्पादनच जर का झालं नसतं, तर युद्ध कसं चाललं असतं. 6 वर्ष युद्ध चाललंय. वर्षातून एकदा सैनिकांना गणवेश तर नवीन द्यायला लागतील, म्हणजे त्या कापडाचं उत्पादन तर झालं पाहिजे.
कापडाच्या गिरण्या तर चालू राहिल्या पाहिजेत. म्हणजे एखादं युद्ध चालणं म्हणजे बाकीचे कामं सोडून द्यायची आणि युद्ध करायचं असं नाहीच होत. तर नेहमीची कामं कमी लोकांनी करायची आणि त्यातनं मोकळ्या झालेल्या लोकांनी लढायला जायचं, अशी युद्धाची परिस्थिती असते. युद्धामध्ये समोरचा शत्रू हा आपल्या इतकाच मोठा माणसासारखा माणूस असतो. आता एखाद्या रोगाची साथ जेव्हा येते तेव्हा समोरचा शत्रू दिसतच नाही. इतका लहान असतो की आपलं साधं नेहमीचं भिंग वापरलं तरी त्याच्यातनं दिसत नाही. अशा न दिसणाऱ्या शत्रूशी, न दिसणाऱ्या संकटाशी लढायचे. त्याच्यासाठी लढणारे तर काही लोक पाहिजेतच. लढणाऱ्यांना मदत करायला लागणारे काही लोक लागतीलच. आता अनेक जणांनी आपले कपडे शिवण्याचं नेहमीचं काम सोडून मास्क शिवायला घेतले. पण कपडे शिवायचं थांबून तर चालणार नाही. अनेक जणांनी बाकीची आपली काही उत्पादनं होती ती थांबवून सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली. ते झालं तरी बाकीची औषधं आणि साबण हे सगळं उत्पादन तर चालू ठेवायलाच पाहिजे. म्हणजे कमी लोकात नेहमीची कामं जास्ती चांगली करण्याची पद्धत शोधून काढणं, अशा पद्धती बसवणं हे सुद्धा अशा आणीबाणीच्या काळात करावं लागतं. लोक युद्धाची भाषा वापरतात, पण मी युद्ध नाही म्हणत. आता ह्याच्यापुढे तो शब्द नाही वापरत मी. आणीबाणीची परिस्थिती म्हणतो की आणीबाणीची परिस्थिती आहे. आता आणीबाणीची परिस्थिती आहे तर आणीबाणी नेमकी कुठली, ते जर का आपल्याला चांगलं माहिती असेल तर उगीच घबराट होत नाही. अगदी करोनाच्या काळामध्ये सुरुवात जेव्हा झाली या साथीला, तेव्हा नारायण मूर्ती ज्यांनी इन्फोसिस कंपनी चालवली मोठी संगणकाची, नारायण मूर्तींचं एक छोटीशी मुलाखत प्रसिद्ध झाली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की करोनामुळे मृत्यू होत आहेत. समजा आतापर्यंत 60 लाख लोकांच्या आसपास संपूर्ण देशभरामध्ये करोनाची लागण झालेली आहे. त्यातले 50 लाख बरेही झालेले आहेत ना. म्हणजे डॉक्टरांना सांगण्यासाठी 60 लाख आकडा हा कळला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना 60 लाख आकडा कळायची गरज आहे का 50 लाख लोक करोनाहून बरे झाले हे कळण्याची गरज आहे? आणि 60 लाख लोकांना करोनाची लागण झाली, त्यात मृत्यू किती जणांना आला? 1.5% लोक साधारण. म्हणजे 1 लाखापेक्षा कमी. तर त्या नारायण मूर्तींनी असं म्हटलेलं होतं की कुठलाही रोग येणं आणि रोगामुळे मृत्यू होणं हे वाईटच. आणि एखाद्या आपल्याला फारसा परिचय नसल्या रोगामुळे झालं की जास्ती आपल्याला घाबरल्यासारखं होतं. पण असं जेव्हा होतं तेव्हाच त्याचं प्रमाण काय आहे
तेही आपण पाहिला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं होतं की करोना नव्हता तेव्हा सुद्धा देशामध्ये वर्षाला विविध कारणांमुळे 90 लाख लोकांचे मृत्यू होतच होते. त्याच्यात आता गेल्या 6 महिन्यामध्ये 60-70 हजार 75 हजार इथपर्यंत ती संख्या गेली. आता म्हणजे 60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली, त्यातले 1.5% मृत्यू झाले. पण दरवर्षी 90 लाख मृत्यू होत आहेत. त्याच्यात अगदी 90,000 मृत्यू झाले तरी ते 1%पेक्षा कमी आहे. म्हणजे एरवी जे मृत्यू झालेच असते त्याच्यात 1%नी भर पडलेली आहे. वाईट असे सुद्धा, पण ते फार मोठं संकट आहे, गंभीर आहे अतिशय, असं वातावरण निर्माण झाल्यामुळे आपलीच घबराट जास्ती होते. त्याच्याऐवजी आपण हे जर का लक्षात ठेवलं की दरवर्षी 90 लाख लोकांचा मृत्यू होतोच, यावर्षी त्यातले काही हजार जणांचा मृत्यू हा करोनामुळे झालेला आहे. आणि आताची संदेश पोचवण्याची गती एकमेकांना, व्यवस्थापनाच्या पद्धती, संशोधनाच्या पद्धती या इतक्या विकसित झालेल्या आहेत. करोनाच्या पहिल्या महिन्यामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी 20% बरे होत आहेत असं प्रमाण सांगत होतं. आता ते प्रमाण वाढत वाढत 70%, 75%, 80% गेलेलं आहे. आणि जेव्हा काही हजार रुग्ण होते तेव्हा 20% बरं होते. आणि आता काही लाख रुग्ण झाल्यातले 70-80% लोक बरे होत आहेत. ह्याचा अर्थ ह्या सगळ्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठीचे आपले प्रयत्न जे चाललेले आहेत ते चांगल्या रीतीने चाललेले आहेत, चांगल्या गतीने चाललेले आहेत. पण ह्या रोगाचा प्रसार कसा होतो हेच अजून नीट कळलेलं नसल्यामुळे आपण हे करत असलो तरी सुद्धा तो प्रसार होतोय. तो प्रसार होतोय, तो प्रसार कसा होतो हे मोजण्याच्याही पद्धती आहेत. आणि तेही तुम्ही बातम्या वाचल्या असतील. सुरुवातीला कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या दुप्पट व्हायला किती दिवस लागतात असंही मोजत होते, अजूनही मोजतात. आणि सुरुवातीला रुग्णांची संख्या काही 100, काही 1000 असताना ती संख्या दुप्पट व्हायला 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस असे लागत होते. आणि आता ही संख्या लाखात गेल्यानंतर त्याची संख्या दुप्पट व्हायला मात्र 40 दिवस, 50 दिवस, 60 दिवस असे लागत आहेत. ह्याचा अर्थ त्या रोगाचा फैलाव होण्यामध्ये सुद्धा नियंत्रण आलेलं आहे. पण ते नियंत्रण येईपर्यंत त्या कोरोनाची लागण जी अनेक जणांना झालेली आहे त्यामुळे अजूनही रुग्ण वाढताना दिसत आहेत. आता मधून मधून काही दिवस असं लक्षात येतं आपल्या की आज नवीन रुग्ण इतके सापडले पण त्याच्यापेक्षा जास्ती रुग्ण बरे झाले, असे काही दिवस सप्टेंबर महिन्यामध्ये येऊन गेलेले आहेत. याचा अर्थच ही साथ पसरणं, हा रोग पसरणं याचा वेग हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. हे सगळं आपल्याला अशासाठी माहिती असलं पाहिजे
की ब्रेक लागत नाही अशा वाहनातून उतारावरनं आपण चाललेलो नाही, तर ब्रेकही लावणं चाललेलं आहे आणि जो उताराचा रस्ता आहे असं वाटत होतं आपल्याला, तो उतारही तितका तीव्र नाही, हळूहळू सपाट रस्ता व्हायला लागलेला आहे आणि ब्रेक लागणार आहे आणि आपण तो लावणार आहोत, असा आपल्या मनामध्ये पहिल्यांदा विश्वास असला पाहिजे. आता हे आपण एकट्याने करायचंय का? एकट्याने करायचं नाही, सगळ्यांनी मिळून करायचंय. म्हणजेच आपल्याला संघटित होऊन ते करायचंय आपल्याला. पण ही संघटना थोडीशी गमतीशीर पद्धती. नेहमी आपण संघटना म्हटलं की त्याचा विचार कसा करतो, तर अनेक लोक एकत्र जमलेले आहेत, एकच पद्य म्हणतायत, सारख्याच घोषणा देत आहेत, एकत्र काम करतायत, एकत्र कार्यक्रम करतायत, एका दिशेने चाललेले आहेत, एका वेगाने चाललेले सगळे. असं पाहिलं की आपण म्हणतो की हे संघटना आहे चांगली. आता तर संघटना आपल्याला करायची आहे, पण ती संघटना एकत्र न येता करायची. आता आपण तर प्रत्यक्ष एकत्र यायचं नाही आणि तरी संघटना करायची, म्हणजे मग काय करायला पाहिजे? तर एकत्र नसलो तरी सुद्धा आपल्याला संवाद करता आला पाहिजे. आणि हे संवाद करायचं साधन तर आता आपल्या प्रत्येकाकडे जवळजवळ आलेलं आहे. आपला चलभाष म्हणजे मोबाईल आपण घेऊन, हातात घेऊन, फक्त आपल्या शहरातल्या नाही तर इतर गावांमधल्या, इतर देशांमधल्या लोकांशी सुद्धा संपर्क करू शकतो, वेगळ्या ठिकाणच्या नातेवाईकांशी संपर्क करू शकतो. आणि संपर्क करू शकतो म्हणजे संवादही करू शकतो. आपली जागा न सोडता, आपलं घर न सोडता, प्रत्येकाने आपापल्या घरातच जास्तीत जास्त वेळ थांबायचं असं ठरवून सुद्धा आपण संवाद करू शकतो. मग संघटना करता येते की नाही? एक छान उदाहरण माझ्या वाचनात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती आणि अंदमानला त्यांना तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर काही हजार किलोमीटर समुद्रामध्ये आहे अशा ठिकाणी, बेटावरती, तुरुंगात, आणि त्यातही तुरुंगामध्ये त्यांना एकांतवासात अशा कोठडीमध्ये ठेवलेलं होतं. दहा 11 वर्ष ते त्या कोठडीमध्ये होते. गेले तिथे तेव्हा 1910-11 असं साल होतं. 1920 साली म्हणजे ते तिथे गेल्या त्याला जवळजवळ 9-10 वर्ष झाली होती. तर त्या वर्षी 1920 साली 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचं निधन झालं. ती बातमी अंदमानमध्ये पोहोचली, तुरुंगात पोहोचली, सावरकरांपर्यंत त्यांच्या कोठडीमध्ये पोहोचली. कशी पोहोचली माहित नाही आपल्याला, पण पोहोचली. आता एखाद्या मोठ्या निधन झालं सरकारच जाहीर करतं, आता दुखवटा आहे, 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस. मग ते ध्वज अर्ध्यावरती येतील, सगळे कार्यक्रम समारंभ रद्द होतील. पण टिळक गेले तेव्हा तर इंग्रजांचं सरकार होतं, ते काय असं जाहीर करायचं की कारण नव्हतं. त्यामुळे जो काही दुखवटा व्यक्त करायचा तो लोकांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त करायचा.
सावरकरांनी असं ठरवलं की लोकमान्य टिळक गेल्याचा दुखवटा आपण एक दिवस दोन्ही वेळ कडकडीत उपास करून तो व्यक्त करायचा आणि एकट्याने नाही करायचा, तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांनीही करायचा आणि तुरुंगाच्या बाहेर जी भारतीय लोकांची वस्ती होती, काही कैदीच होते पण चांगली वागणूक म्हणून त्यांना तुरुंगातनं बाहेर पण अंदमान बेटावर राहायला परवानगी मिळाली होती. काही कैद्यांची शिक्षेची मुदत संपलेली होती पण मग त्यांनी तिथेच अंदमान बेटावरती राहायला ठरवलं, तिथे शेती सुरू केली, काही उद्योग व्यवसाय सुरू केले आणि तिथे ब्रिटिशांचा एवढा मोठा तुरुंग होता, त्याच्यासाठी ज्या काही व्यवस्था लागतात त्या व्यवस्था पुरवायला अनेक लोक तिथे राहायला आलेले होते. तर काही हजार भारतीय लोकांची वस्ती तुरुंगाच्या बाहेर अंदमान बेटावरती होती आणि सावरकरांनी असं ठरवलं तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांनी आणि तुरुंगाबाहेरच्या सगळ्या भारतीय लोकांनी एक दिवस कडकडीत उपास करायचा, दोन्ही वेळा काही जेवायचं नाही. काय त्यांची जादू होती, युक्ती होती, पद्धत होती माहीत नाही आपल्याला, पण सावरकर तुरुंगात एकांतवासात, पण त्यांनी असं हे ठरवलं करायचं आणि निरोप तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांपर्यंत पोचला, तुरुंगाच्या बाहेर पोचला आणि तुरुंगाबाहेरच्या सगळ्या काही हजार भारतीय लोकांच्या घराघरापर्यंत पोचला. हे सगळं एका दिवसात झालं बातमी आल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी कडकडीत उपास केला, सर्व लोकांनी, एकही अपवाद नाही त्याच्यामध्ये. लोकमान्य टिळकांचं, आमच्या लाडक्या पुढाऱ्याचं निधन झालं, आमच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आमच्या नेत्याचं निधन झालं, त्याचा शोक आम्ही व्यक्त करतो आहोत असं म्हणून सगळ्यांनी हे केलं. मी त्याच्याकडे आपल्या हालचालींवरती बंधनं असताना संघटना कशी करायची याचं उदाहरण म्हणून पाहतो. म्हणजे उपास करायचा असं नाही, पण आपल्या संपर्कात जे जे आहेत त्या सगळ्यांना काही तासाच्या अवधीत एखादा निरोप कसा पोचवायचा. आता जसं तुम्ही केलं, वर्षारंभाची वर्षांताची उपासना आपापल्या घरून केली, निरोप पाठवूनच केली की नाही. सगळ्यांनी आपापल्या घरी ठराविक वेळी थांबायचं, ठराविक वेळी बसायचं उपासनेला आणि ठराविक वेळी सगळ्यांनी आपापल्या घरून पण एकत्र एका वेळी ती उपासना करायची. हे निरोप पाठवूनच आपण केलं. ती जी काही व्यवस्था होती तशी ती व्यवस्था वापरून जणू काही झालंच नाही असं समजून आपण काहीतरी दर आठवड्याला कार्यक्रम करत जायचं. आपल्या संपर्कातल्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा, त्यांनाही आपल्या या निरोपांच्या जाळ्यामध्ये गुंफायचं. त्याच्यासाठी सगळ्यांशी सारखा संवाद करत राहायचं, चौकशी करत राहायची, आपली खुशाली सांगत राहायची, आपल्याला नवीन काय सुचलं, नवीन काय जमलं, आपण नवीन काय केलं हे त्यांना सांगत राहायचं, त्यांनी काय केलं हे विचारत राहायचं आणि कोणी काही नवीन केलं असेल, वेगळं केलं असेल तर ते आपल्या संपर्काच्या सगळ्या जाळ्यामधल्या इतरांपर्यंत पोचवत राहायचं. असं आपण करत राहिलो याचा अर्थ प्रत्यक्ष भेट होत नसली तरी आमचा संपर्क आणि संवाद चालू आहे आणि त्या संवादाच्या जाळ्यामुळे आम्ही सगळेजण एकमेकांशी जोडलेलो आहोत. तर हे प्रत्येक जण आपापल्या घरात असून सुद्धा करू शकतील असं काम आहे आणि असं काम करणं म्हणजे संघटन करणं. मग अंबाजोगाईला आपण हे करत राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला
दर आठवड्यासाठी काहीतरी कार्यक्रम शोधत राहिला पाहिजे. प्रत्येक वेळी नवीनच केला पाहिजे असं नाही. तोच कार्यक्रम करता येईल. वेगवेगळे लोक काय करतात अशी मी चौकशी करत असतो. गोंदवलेकर महाराज त्यांना मानणारे अनेक लोक वेगळ्या ठिकाणी आहेत. ते दर रविवारी एकत्र जमून प्रार्थना उपासना करतात आणि त्याच्याशिवाय वर्षातून एकदा एकेकाच्या घरी सगळ्यांनी मिळून 25 तास अखंड रामनामाचा जप करायचा असं काम करतात. आणि मग 25 तास असा हा जप चालू ठेवायचा. कोणाच्याही घरी असलं तरी 70-80-100 जणांना जावं लागतं. आणि मी 15 मिनिटं करतो, मी 20 मिनिटं करतो, मी अर्धा तास करतो, मी 1 तास करतो, अशा पाळ्या वाटून घ्याव्या लागतात आणि तो जप चालतो. मग ते आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये चालू आहे का बंद आहे, मी चौकशी केली. काही फरक नाही पडलेला, चालू आहे. असं वेगळ्या घरी आळीपाळीने 25 तास अखंड रामनामाचा जप चालू असतो. सगळेजण आपापल्या घरून असतात, पाळ्या लावून घेतलेल्या असतात आणि ऑनलाईन जप चालू असतो. ज्या घरात जप करायचं ठरलेलं आहे त्या घरामध्ये तो जप ऐकू येईल, कोणी कुठूनही केला तरी, अशी व्यवस्था केलेली आहे आणि चालू आहे. काही अडचण येत नाही. आपण उपासना करू शकतो, भजन करू शकतो, सार्थ भजन करू शकतो, पद्य गायन करू शकतो. अभंगांचं जसं निरूपण करतो, आजपर्यंत केलं नसेल तर पद्यांचंही निरूपण एकेकाने करायचं आणि पद्य म्हणायची, असंही कार्यक्रम करू शकतो. परवा मी सहज सुचवलं, आता हे गुगल मीट वरती करता येतं की नाही माहित नाही, पण झूम वरती करता येतं. म्हटलं विद्यार्थ्यांना सुचवलं होतं की तुम्ही झूम ॲपच्या साहाय्याने एकत्र आलात तर एका वेळी पडद्यावरती 20-25 जण दिसू शकतात, व्हिडिओ चालू ठेवलं सगळ्यांनी तर. आणि मैदानावरती जसे तुम्ही मनोरे करता तसं आपलं शरीर वाकवायचं, वळवायचं, त्याच्या कुठल्या स्थितीत नेलं की सगळ्यांचं म्हणून एक उत्तम मनोरा तयार झालेला दिसेल. करून पहा. जमलं, एका गटाला जमलं, अजून 25 जणांचं नाही जमलं, पण 4-6 जणांना जमलं. असं आपल्याला हे करता येतं. म्हणजे मनोरा करण्यासाठी सगळे एका ठिकाणीच असले पाहिजे तसं नाही. वेगळ्या ठिकाणी असूनही या झूम ॲपच्या साहाय्याने आपण मनोरा केलाय असं दिसू शकतं. योगासनं करता येतील, सूर्यनमस्कार घालता येतील, जोर बैठका काढता येतील, बर्ची नृत्य करता येईल. आपापल्या घरून अशा अनेक प्रकारचे कृती उपक्रम शोधायचे. असं आपल्याला एकत्र यावेळी करायचे, असे निरोप सगळ्यांना पाठवायचे आणि त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन तसा तो कार्यक्रम करायचा. रोज करा किंवा आठवड्यातून एकदा करा, पण आठवड्यातून एकदा करायचं असं ठरवून त्याच्यासाठीचे संपर्क आणि निरोप असं आपण करत राहिलो तर त्याच्यातनं संघटनच आपण करतोय असं होईल आणि त्या सगळ्या संघटनाचा
नंतर आपल्याला उपयोग होईल असं लक्षात येईल. आणखीन काय करायचं? संघटना करायची म्हणजे पहिलं तर आपण संपर्काची, निरोप पाठवायची अशी चांगली यंत्रणा, चांगलं जाळं त्याचं तयार करायचं. दुसरं म्हटलं तसं सगळ्यांनी मिळून काही कृती करायची. आणि असं झूम ॲप वगैरे काही वापरलं पाहिजे असं नाही, दूरभाषा सहाय्याने सुद्धा करता येत. मोबाईल असेल तर कॉन्फरन्स कॉल आपल्याला करता येतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला काही एकत्र करता येईल. एकदा त्या दिशेने आपण विचार करायला लागलो, काहीतरी उपक्रम आपल्याला सुचते. मग आपण सगळे एक आहोत, आपली संघटना आहे, याची जाणीव होण्याची, हे लक्षात राहण्याची आणखीन काय पद्धत आहे, आणखीन काय करता येईल आपल्याला? तर आपल्याला असंही करता येईल, सगळ्यांना शक्य होईल, सगळ्यांना परवडेल इतकं छोटं प्रमाण ठरवायचं. पूर्वी अनेक घरांमध्ये अशी पद्धत होती की रोज मुठभर धान्य काढून ठेवायचं. आणि ते ठराविक दिवशी सगळ्यांनी एकत्र करायचं. आणि मग जिथे कुठे असं कोविड सेंटर किंवा हे चालू असेल तिथे द्यायचं. म्हणजे आम्ही 100 घरांमधनं एक एक मूठ धान्य असं घेतलं, आठवड्याभरामध्ये किती गोळा होईल? बरंच होईल. त्यामुळे प्रत्येकाच्या छोट्या छोट्या कृतीतून मोठा परिणाम साधता येतो, असा अनुभव आपल्याला घेता आला. त्यातनंही आपली संघटना आहे आणि संघटना होतीये हे लक्षात येतं. सुरुवातीच्या काळात आपण केलं हे अंबाजोगाईला, म्हणजे एकेका कुटुंबाने काही लोकांना जेवण पुरवण्याची, डबा देण्याची व्यवस्था केलेली होती. आता कदाचित त्याची गरज नसेल, आणखीन कशाची तरी गरज असेल. असं आपण काय करू शकतो? प्रत्येकाने थोडंच काहीतरी करायचं. फार त्यांना भार होईल असं नाही, पण ते असं गोळा झालं अनेक घरांमधनं की इतक्या लोकांच्या घरातनं गोळा झालं की ते बरंच मोठं होतं. आणि आपण सगळ्यांनी मिळून हे केलं, असा अनुभव त्याच्यामध्ये नक्की येऊ शकेल. आता रक्तदान करायला सगळ्यांची मानसिकता आहे की नाही मला माहित नाही, अजूनही भीती असते रक्तदान करण्याची. आणि रक्तदान यज्ञ आणि अमुक ठिकाणी जाऊन रक्त तुम्ही द्या, अमुक दिवशी द्या, अमुक वेळात द्या असं म्हटलं तर ते अवघड असतं. पण जेव्हा काही अशी आजाराची साथ असते तेव्हा रक्ताची आवश्यकता पडतेच. एका दिवसात नाही, पण आठवड्याभरामध्ये किंवा महिन्याभरामध्ये मिळून आमच्या इतक्या घरांमधल्या, म्हणजे आमच्या ज्यांच्याशी संपर्क आहे, ज्यांच्याशी आमचा संवाद चालतो, जे आमच्या वेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात,
अशा इतक्या घरांमधनं प्रत्येकी एका व्यक्तीने रक्तदान केलं, असा संकल्प केला आणि तो पूर्ण केला आठवड्याभरात, महिन्याभरात, तर आपण सगळे मिळून इतकं काम करू शकतो. याचा अनुभव सगळ्यांना येतो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं असं वाटणं म्हणजे संघटना झाली. आता आपण करोनाबद्दलच बोलतोय आणि त्याची करोनाची लस शोधणं असा जोरदार प्रयत्न चालू आहे. आता जशी करोनाची भीती आहे लोकांमध्ये, 50-60 वर्षापूर्वी पोलिओची भीती होती. आणि पोलिओची लस शोधण्याचं काम असंच जोरात चालू होतं. आता सरकार त्याच्यासाठी पैसा खर्च करतोय, मोठ्या मोठ्या औषध कंपन्या त्याच्यासाठी पैसे खर्च करतायत. पण 50-55 साली काही असं सरकारने हे करायला पाहिजे, करायचं असतं किंवा मोठ्या कंपन्यांनी ते करावं असं काही तेव्हा सुचलेलं नव्हतं. पण आता पोलिओचा दिसतोय तर हजारो लाखो लोकांना रोज त्याची लागण होती दरवर्षी. लहान मुलांना विशेषतः होती. आता करोनाच्या बाबतीत उलट आहे, लहान मुलं त्यातल्या त्यात त्याच्यापासून जास्ती सुरक्षित आहेत असं म्हणतात. पोलिओच्या बाबतीत तर लहान मुलांना लागण व्हायची. तर त्याच्यावरची लस शोधली पाहिजे, त्याचं संशोधन करायचं, त्याच्यासाठी खर्च येणार. तो कसा उभा करायचा? अमेरिकेत 2 प्रयोग चालू होते, 2 ठिकाणी प्रयोग चालू होते ही लस तयार करण्याचे. तर जी लस लवकर तयार झाली आणि वापरात आली, ती लस तयार करण्यासाठी लागणारे पैसे हे प्रत्येक कुटुंबाने 10 सेंट, म्हणजे आपल्याकडे जसे रुपये आणि पैसे तसे अमेरिकेत डॉलर आणि 10 पैशाचं नाणं, त्याला डाईम. तर प्रत्येकाने 1 डाईम द्या, म्हणजे 10 पैशाचं 10 सेंटचं नाणं, असं आवाहन केलेलं होतं. आणि त्याच्यातनं लाखो डॉलर जमा झाले आणि त्या सगळ्या निधीतून पोलिओची लस सापडली. पण सरकारी पैशाने लस सापडली, एखाद्या कंपनीने घातलेल्या भांडवलातून लस सापडली, ह्याच्यापेक्षा लाखो लोकांनी दिलेल्या 10 पैशांमधनं हे मदत केली. आमच्या सगळ्या माणसांना वाटायला लागलं. आम्ही हे केलंय असं वाटणं म्हणजे संघटना करणं. तर 5 ऑगस्टला राम जन्मभूमीचं तिथे भूमिपूजन झालं, तिथे निर्माणासाठी. आता ज्यांना 30 वर्षापूर्वीच आठवत असेल, तर रामाचं मंदिर तिथे उभं करायचंय म्हणून आमच्या गावातनं एक वीट आम्ही पाठवतोय. असं भारतातल्या हजारो गावांमधनं त्या गावात विटेची पूजा करायची रामशिला म्हणून, आणि ती रामशिला, ती वीट पूजा केलेली आमच्या गावातर्फे त्या राम मंदिर बांधण्यासाठी म्हणून आम्ही पाठवतोय. असं म्हणून
अशा विटा तिथे अयोध्येला गोळा झालेल्या आहेत आणि अजून तिथे तो ढीग बघायला मिळतो. आता त्यातल्या कशा किती वापरल्या जातील हे राम मंदिर बांधण्यामध्ये असं वाटणं म्हणजे ते घटना झाली. कन्याकुमारीला अंबाजोगाई केंद्राची सहल गेलेली आहे मागे आणि तिथे विवेकानंद शिला स्मारकाची कथाही तुम्ही ऐकली असेल. त्या शिला स्मारकावरती पाठीमागच्या बाजूला प्रत्येक राज्याने 1-1 लाख रुपये कसे दिलेत असे ते राज्याचं नाव आणि त्यांनी किती रक्कम दिली असं कोरलेलं आहे. पण याशिवाय विवेकानंदांच्या पुतळ्याचं त्या शिला स्मारकाचं संकल्पित जे होणार आहे त्याचं छायाचित्र असलेली तिकीटं त्यावेळी छापलेली होती आणि 1 रुपयाचं 2 रुपयाचं तिकीट तुम्ही घ्या आणि हे विवेकानंद शिला स्मारक उभं करण्यासाठी तुमचाही हातभार लावा. जसं सरकारांनी राज्य सरकारांनी 1-1 लाख रुपये दिले तसे 1 रुपया 2 रुपये देणारे सुद्धा भारतभरातनं हजारो लाखो लोक होते आणि हे शिला स्मारक आमच्या पैशातून उभं राहिलंय असं त्यामुळे अनेक लोकांना वाटत होतं. आता हे शिला स्मारक उभं राहण्याचं काम सगळं 1965 ते 70 या काळात झालेलं आहे. पण 1980 साली 90 साली 2005 साली सुद्धा भारताच्या वेगळ्या भागांमध्ये गेल्यानंतर कोणीतरी घरातनं असं जपून ठेवलेलं ते तिकीट आणून दाखवायचं आणि विवेकानंद शिला स्मारकासाठी आम्ही तेव्हा हे तिकीट घेऊन 1 रुपया दिलेला होता असं सांगणारे लोक मला भेटलेले आहेत. तर हे आमचं काम आहे, आमचं मंदिर आहे, आमचं स्मारक आहे, आमचं संशोधन आहे असं अनेक जणांना वाटेल असं छोटं छोटं योगदान सगळ्यांकडनं घ्यायचं आणि त्यातनं मोठं काम करायचं. त्याच्यासाठी एकत्र यावं लागलं नाही कोणालाच कुठे. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणं आपापल्या घरूनच ते योगदान केलं. इतक्या सगळ्या गावांमधले लोक काही अयोध्येला गेले नाहीत, पण आमच्या गावातनं आम्ही वीट पाठवली अयोध्येला असं अनेक गावांना वाटतं. तर असे काहीतरी आपल्याला परवडेल असं, प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असं पण छोटंसं काहीतरी देणं आणि त्याच्यातनं काहीतरी उभं राहिलेलं तयार झालेलं उपयोगाचं काही झालेलं असं पाहणं ते सुद्धा संघटन करण्याचंच काम आहे. सगळ्यांनी मिळून एक काहीतरी करणं, सगळ्यांनी थोडं थोडं योगदान करून काही करणं, सगळ्यांनी मिळून एक कृती करणं हे जसं संघटन आहे तसं या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जणांनी एखाद्या मोठ्या प्रकल्पातनं स्वतः काहीतरी एक काम निवडून तो प्रकल्प पूर्ण करणं, घरात आपापल्या करता येईल असं आणि वेगवेगळी कामं करून सगळ्यांनी एकच गोष्ट करायची, सारखंच योगदान करायचं थोडंसं काहीतरी आणि त्याच्यातनं मोठं काहीतरी करायचं, ही संघटना करण्याची एक पद्धत. संघटना करण्याची आणखीन दुसरी पद्धत काय? एखाद्या मोठ्या कामातला वेगवेगळा भाग सगळ्यांनी
करायचं ठरवणं आणि सगळ्यांनी म्हणून एकत्र आल्यावर ते सगळे भाग एकत्र कसे येतात हे पाहायचं आणि ही एक कृती, ही एक कलाकृती, हा एक प्रकल्प आम्ही सगळ्यांनी मिळून केला असा अनुभव घ्यायचा. ...1998 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पोखरणला अणुस्फोट झाला होता. आणि जगात कोणाला पत्ता लागला नाही की अशी भारताची तयारी चालू आहे अणुस्फोट करायची. इतक्या गुपचूप ते काम झालं. स्फोट झाल्यानंतर एकदम जगाला कळलं की भारताला असा अणुस्फोट करण्याची क्षमता भारताकडे आहे, इतकं त्याचं शास्त्र तंत्रज्ञान संशोधन प्रगत झालेलं आहे. आता हा अणुस्फोट करण्यासाठी जी काही तयारी करायला लागली ते देशभरातल्या अनेक प्रयोगशाळांमधून चालू होते. पुण्यामधून चालू होती, अहमदाबादमधून चालू होती, हैदराबादमधून चालू होती, बंगलोरमधून चालू होती, रायपूरमधून चालू होती, कलकत्त्यामधून चालू होती, दिल्लीमधून चालू होती. आणि तिथे त्या प्रकल्पाची छोटी छोटी कामं सगळ्यांना करायला दिलेली होती. इतके छोटे भाग केले होते की हा कशाचा भाग आहे हे सुद्धा कळत नव्हतं. आणि कोण काय करते हे बाकी कोणाला पत्ता नव्हता. फक्त आपण कुठल्या तरी एका मोठ्या प्रकल्पाचे भाग आहोत एवढं सगळ्यांना माहिती होतं. गुप्त प्रकल्प आहे त्यामुळे फार बोलायचं नाही हे माहिती होतं. आणि त्यामुळे आपण काय काम करतोय याचा फार गाजावाजा न करता आपल्या घरी सुद्धा त्याच्याबद्दल न बोलता असे हजारो शास्त्रज्ञ आणि इंजिनियर काम करत होते. आणि मग त्यांनी जे सगळं तयार केलेलं होतं ते हळूहळू एकत्र करून ते पोखरणला तिथे नेऊन जमिनी खाली पुरून आणि मग त्याचा स्फोट केला होता. आणि तिथे तो खड्डा करणारे आणि जमिनी खाली भुयार करणारे त्या लोकांना आपण हे कशासाठी करतो हे माहित नव्हतं. फक्त मोठं काहीतरी करतो एवढं माहिती होतं. पण केलं सगळ्यांनी. आणि तो स्फोट झाल्यानंतर सगळ्यांच्या एकदम लक्षात आलं की आपण जे काम करत होतो तो याचा भाग होता. वेगवेगळी कामं सगळ्यांनी केली, वेगवेगळ्या ठिकाणाहून केली, एकमेकांना माहिती नसताना कोण काय करते ते केली. पण सगळे मिळून ती कामं एकत्र येऊन तो पोखरणचा अणुस्फोट तयार झाला आणि यशस्वी झाला. तसं आपल्याला काहीतरी वेगवेगळं करता येईल का? प्रत्येकाने आपल्या घरातल्या सगळ्यांनी मिळून असे काहीतरी वस्तू बनवायची आणि पाठवून द्यायची. कुठे गोविंदवर पाठवून द्या किंवा आणखीन कुठे पाठवून द्या. आणि त्या सगळ्या आलेल्या वस्तू एकत्र केल्या त्याच्यातनं काहीतरी वेगळीच काहीतरी आकृती तयार झाली असं झालं पाहिजे. आता मी अणुस्फोटाचं उदाहरण दिलं, अगदी दुसऱ्या टोकाचं उदाहरण देतो, कारण हे मी पाहिलेलं आहे कसं होतं ते. बऱ्याच ठिकाणी गोकुळाष्टमीला अन्नकोट करायची पद्धत आहे. आणि मी असं पाहिलेलं आहे की जवळजवळ 50 लोकांच्या घरून काहीतरी पदार्थ तिथे आले एकत्र आणि त्या सगळ्यांचं म्हणून तिथे अन्नकोट तयार केला. अणुस्फोटाचं एक उदाहरण. दुसरं ते खाण्याच्या पदार्थांचं वेगळ्या घरातमधून आणून त्याचं अन्नकोट तयार करणं हे दुसरं टोकाचं उदाहरण. आता आपल्याला काय करता येईल, आपल्या गावात काय उपयोग होईल, नवरात्राच्या निमित्ताने असं काही करता येईल का की नवरात्रामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून अशा पद्धतीने केलं.
सांगलीमध्ये नवरात्राच्या काळात दुर्गादेवी दौड म्हणून असते आणि काही हजार जण एकत्र जमतात आणि मशाल घेऊन एक ठराविक अंतर पळत जातात दुर्गादेवीचा जयघोष करत. आता तर आपल्याला सामाजिक अंतर वगैरे सगळं पाळायचंय. पण त्यावेळी आपल्याला असं काही करता येईल का? नवरात्रात 9 दिवस एकेका घरातनं काहीतरी तिथे योगेश्वरीच्या देवळात जाईल आणि 9व्या दिवशी त्या सगळ्याचे मिळून एकत्र आकृती काहीतरी झालेली असेल. योगेश्वरीच्या देवळातच गेलं पाहिजे असं नाही, गोविंदवरती जाता येईल सुरक्षेची व्यवस्था ठेवून. पण रोज एका घरातलं कोणीतरी येतंय किंवा तासातासाच्या अंतराने वेगळ्या घरातले लोक येत आहेत आणि एखाद्या रांगोळीचा काही भाग काढतात आणि सगळ्यांनी मिळून ती 9 दिवसामध्ये मोठी रांगोळीचा गालिचा तयार केला. एकमेकांना कोणी भेटलं नाही, वेगवेगळ्या वेळी आले, गुपचूप आले, त्याचं काम करून गेले. पण सगळ्यांनी मिळून काय केलं ते एकदम बघायला मिळालं. तर आम्ही इतक्या जणांनी मिळून ती रांगोळी काढली, हे चित्र काढलंय, हे चित्र बनवलंय, असं काही करता आलं आपल्याला तर अशी त्याची योजना करून ती पार पाडणं सगळ्यांनी मिळून आणि ते काम झालेलं पाहणं, हे सगळं आपण केलं म्हणजे संघटना झाली आपली. संघटना करतोच आपण. आणि संघटना करण्याचा आणखीन एक शेवटचा मार्ग सांगतो, सुचवतो. तोही मला कशामुळे सुचला ते असंच एक मोठं उदाहरण आहे. ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. तसे तर शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांच्या वखारी होत्या, त्यांचा व्यापार चाललेला होता. 1757 साली प्लासीची लढाई झाली आणि प्रत्यक्ष बंगालचा राज्यकारभार बघायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे व्यापाराच्या बरोबर राज्यकारभार करणं हे आवश्यक आलं आणि राज्यकारभार चालवण्यासाठी कोणीतरी प्रमुख तिथे लागतो, तो गव्हर्नर असतो. 1757 ते 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी ते गव्हर्नर नेमत होते. आणि 1857 पासून 1947 पर्यंत इंग्लंडचं सरकारच म्हणजे इंग्लंडची राणीच आपला प्रतिनिधी म्हणून तो गव्हर्नर नेमत होती, गव्हर्नर जनरल नेमत होती. आधी गव्हर्नर जनरल म्हणायचे. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या 3 ठिकाणी गव्हर्नर होते आणि ह्या तिघांचा प्रमुख तो गव्हर्नर जनरल असं ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. आणि मग 1857 नंतर व्हाईस रॉय नेमायला लागले. व्हाईस रॉय म्हणजे उपराज्य प्रमुख. राज्यप्रमुख म्हणजे तिथला राजा किंवा राणी, त्याचा प्रतिनिधी. तो प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट असतं. तसं रॉयल आणि व्हाईस रॉयल असं तो व्हाईस रॉय नेमायचा. पण आधीचे 100 आणि नंतरची 90 अशी 190 वर्ष एका पाठोपाठ एक हे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय येत गेले. भारतासारख्या मोठ्या देशावरती राज्य करत होते. पण लंडनहून खलिता आला, संदेश आला की आता तुझी मुदत संपली, तुझ्या जी याला नेमलेलं आहे. तो मुकाट्याने आपली सगळी सूत्र
नवीन आलेल्या माणसाच्या हातात सोपवायचं आणि निघून जायचं. मी इतकी वर्ष राज्य केले, 4 वर्ष 5 वर्ष आता मीच बघणार असं काही कोणी म्हटलं नाही. कारण हे माझं राज्य आहे असं कोणी विचार करत नव्हता. हे आमच्या देशाचं राज्य आहे इथे आणि ते चाललं पाहिजे. धावण्याची शर्यत असते, त्याच्यामध्ये तो दांडू बदल असतो. एक 100 मीटर अंतर पळणारे वेगवेगळे खेळाडू असतात. पहिला खेळाडू एक दांडू हातात घेऊन पहिले 100 मीटर पळतो, तो दांडू दुसऱ्याच्या हातात देतो, दुसरा पुढचे 100 किलोमीटर पळतो. खेळाडू 100 मीटर पळतात, पण तो दांडू मात्र 400 मीटर पूर्ण फेरी मारतो. तसं गव्हर्नर जनरल बदलत राहिले, इंग्लंडचं राज्य हे चालूच राहिलं. हे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की संघटना म्हणजे ही अशी संघटना आहे, हे माझं काम नाही, हे आमचं काम आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि मी केलं नाही तर आणखीन कोणीतरी करेल, आमच्या देशातलं कोणीही हे काम करू शकेल असं वाटणं म्हणजे संघटना. जसे मगाशी 2 टोकाची उदाहरण दिली, पोखरणचा अणुस्फोट आणि अन्नकोट, तसं हे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयची साखळी. कोणालाच ते माझं राज्य असं वाटत नव्हतं, ते आमचं इंग्लंडचं राज्य असं वाटत होतं आणि ते यशस्वी चांगलं उत्तम चाललं पाहिजे. तसं अगदी दुसरं आता टोक, कानगोष्टीचा खेळ. मला बरोबर वाक्य ऐकू आलेलं आहे आणि ते मी पुढच्याच्या कानात तसंच्या तसं ऐकवीन असं प्रत्येकाला वाटलं आणि ते शेवटपर्यंत जर का गेलं, 10 जण कानगोष्टीचा खेळ खेळतायत, तर पहिल्याने जे वाक्य उच्चारलेलं आहे त्याच्यात काळी मात्र बदल न होता ते तसंच्या तसं शेवटपर्यंत गेलं, तर सगळ्यांनी आपलं काम व्यवस्थित केलं, निरोप योग्य रीतीने पोचला. आणि तो खेळच आपण म्हणतो कानगोष्टीचा, की पहिल्या वाक्याचं इतकं त्याचं विडंबन होतं आणि वेगळंच काहीतरी सगळ्यांना हसवेल असं त्याचं रूप तयार होतं. हे असं ह्याचं झालं, ह्याचा अर्थ कोणी नीट ऐकत नाही, विचार करत नाही, नीट सांगत नाही आणि त्यामुळे ते सगळं वाक्य बदलून जातं पूर्ण. असं वाक्य तिथे बदलून जातं, तो खेळच असतो, पण त्यामुळे तिथे संघटना नाही. आणि त्या वाक्यामध्ये काही काडी मात्र, एका कानामात्रेचा फरक न होता ते तसंच तसं शेवटपर्यंत पोहोचणं म्हणजे तिथे संघटना आहे. आता तर मी म्हणतो की आपलं हे संपर्काचं जाळच तयार झालं पाहिजे आणि निरोप सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचायला पाहिजे. एकदा एका शिबिरात मी खेळ करून पाहिला होता. तो खेळ म्हणून नाही, गटकार्य म्हणूनच दिलेलं होतं आणि त्याच्यातनं काय शिकायला पाहिजे अशी आम्ही चर्चा केलेली होती. स्काउट मध्ये वेगवेगळ्या गाठी मारायला शिकवतात. आणि आता तर त्या वेगळ्या प्रकारच्या गाठी तयार करून किचेन तयार करणं वगैरे असे प्रकारही असतात बरेच. तेव्हा आम्ही ते किचेनच घेतलेलं होतं. आणि गटामध्ये सगळ्यांना एक चित्र आधी दिलेलं होतं. त्या 4 रंगाचे धागे त्याच्यामध्ये वापरायचे होते, ते ठराविक पद्धतीने वापरायचे होते आणि ते 4 रंगाचे धागे वापरून ती किचेन तयार करायची होती. आणि पूर्ण झालेल्या किचेनचं चित्र सगळ्यांना दिलेलं होतं की अशी ती किचेन शेवटी झाली पाहिजे. पण प्रत्येकाने त्या 2च गाठी मारायच्यात.
ते प्रत्येकाकडे ते चित्र आहे गटातल्या, पण एकमेकांपासून पुरेशा अंतरावर एकमेकांशी न बोलता त्यांनी काम करायचं. आणि पहिल्याने 2 गाठी मारायच्या, दुसऱ्याकडे ते द्यायचं. ते चित्र बघून आता कुठल्या रंगाचा धागा आपल्याला वापरायला लागेल हे त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी 2 गोठी मारायच्या आणि पुढे द्यायचं. आणि असं करून त्या गटातल्या सगळ्यांच्या गाठी मारून झाल्या की मूळ चित्र आणि प्रत्यक्ष तयार झालेली कृती याच्यात किती फरक पडला हे बघायचं. गाठी मोजताच याच्या बरोबर किती चूक किती ते, आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक गटाला आपलं काम गटाचं काम उत्तम झालं पाहिजे हे किती वाटतंय आणि त्याची ते किती काळजी घेतायत हे त्याच्यावरून लक्षात आलं. जितक्या गाठी बरोबर आल्या तितका तो गट अधिक चांगला. पण त्या शिबिरात तर कुठल्याही गटाचं ते जमलं नाही, कोणाच्या सगळ्या गाठी काही बरोबर आल्या नाहीत. आता आपण वेगळ्या घरामध्ये आहोत, म्हणजे शिबिरात सुद्धा एकत्र नाही जमलेलो, घराघरांमध्ये जमलेलो आहोत. पण असं काही काम करता येईल का आपल्याला की ज्याच्यामध्ये एका घरामध्ये काही कृती करायची, ते जे काय झाले ते पुढच्या घरामध्ये पाठवून द्यायचं, मग तिथे त्यांनी पुढची आणखीन थोडी कृती करायची, त्याच्या पुढच्या घरामध्ये पाठवून द्यायचं. आणि ठरवा आता अंबेजोगाईमध्ये प्रबोध कुटुंब किती आहेत आपली, त्या सगळ्यांना एका कामामध्ये गोवायचं का 10-10 जणांचे गट करायचे आणि त्यांनी काही करायचं का 5-5 जणांचे गट करायचे, पण एकच काम एका पाठोपाठ एक करायचे. मग एकेका घरामध्ये त्या कामाचा एक भाग होईल, मग पुढे जाईल. अशा पद्धतीने अशी काही कामं जर का आपण काढली आणि त्या आठवड्यातून एखादं महिन्यातून एखादं काम असं जर का आपण घेतलं तर ती कामं करता करता आपल्याला एकमेकांच्या कामाचा विचार करायचा आहे, एकूण काय शेवटी झालं पाहिजे याचा विचार करायचा आहे आणि त्याप्रमाणे काम करायचंय हे आपल्या लक्षात यायला लागलं. म्हणजे आपण एखाद्या मोठ्या साखळीचा भाग आहोत हे लक्षात यायला लागलं आणि त्याप्रमाणे आपण काम करायला लागलो म्हणजे सुद्धा आपण संघटना करतोय असं. त्यामुळे संघटना करण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक पद्धतीने लोकांनी पूर्वी संघटना केलेली आहे. आणि आपण विचार करायला लागलो की आपल्यालाही सुचेल आणखीन काय काय करायचं. अजून समजा 6 महिने लॉकडाऊन चालला, नाही चालणार असं वाटतंय मला, अजून 1-2 महिन्यात संपेल. लॉकडाऊन संपला तरी अघोषित लॉकडाऊन चालू राहू शकेल, म्हणजे कोरोनाची साथ चालू राहील आणि त्याच्यामुळे त्याची भीती आपल्या मनातली काहीतरी चालू राहील कदाचित. पण ती लवकरात लवकर घालवायची असेल तर आपण स्वतःला कामात गुंतवून घेणं. आपली व्यक्तिगत घरची कामं असतील, मी म्हटलं तसं दुसऱ्या महायुद्धात 50% लोक नेहमीची कामं करत होते, उरलेल्या 50%ची करत होते. तर तसं आपल्यालाही नेहमीची कामं आपली चालू ठेवायची, काय होईल कसं होईल अशी फार चिंता करत न बसता. नेहमी आपण आपल्या नेहमीच्या कामांबरोबर प्रबोधनीची कामं म्हणून वेगळे कार्यक्रम करत असतो. आता एकत्र येऊन करता येणार नाहीत आपल्याला, पण असे घरोघर सुटे सुटे वेगळे राहून सुद्धा ज्याच्यातनं आपण संघटित आहोत, एक आहोत आणि एक मिळून काहीतरी करतोय याची जाणीव आपल्याला सतत होत राहील, अनुभव होत राहील. असे एक 5-6 उपक्रम उपाय मी आपल्याला आता सुचवलेले आहेत. त्यातले काही करून पाहते, करता करता तुम्हालाही आणखीन सुचतील. आणि आणीबाणीची स्थिती असताना सुद्धा नवीन आपल्याला सुचतंय याचा अर्थ आपलं मानसिक आरोग्य चांगलं आहे. आणि मानसिक आरोग्य चांगलं असेल तर शारीरिक आरोग्य नक्की आपलं सुधारेल, चांगलं होईल. आपल्या कुटुंबातले प्रश्न असतील काही ना काहीतरी, आजारपण, फक्त कोरोनाच येतो असं नाही, त्याच्याबरोबर इतरही आजारपण येत असतात वेगवेगळ्या प्रकारची आणि ह्याच्यात अडचणी जास्ती वाढतात. मग एक आजार चालू असताना दुसरा येणं आहे. पण ह्या सगळ्या अडचणींवरती मात करूनही आपल्याला पुढे जायचंय आणि आपण जाऊ शकतो असा विश्वास आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. प्रबोधिनीमध्ये आपण अनेक प्रबोधन गीतं केलेली आहेत.
आणि त्याला छान छान चाली लावलेल्या आहेत. पण एक प्रबोधन गीत असं आहे की ज्याला सुरुवातीची बरीच वर्ष चाल लावायची नाही असं ठरलं होतं. आणि चाल लावायची नसल्यामुळे माझ्यासारख्या संगीताच्या शत्रू असलेल्या माणसाला सुद्धा ते बिनचालीचं पद्य म्हणणं सोपं होतं. आणि मी तर बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे, आपल्या बैठकीची सुरुवात जशी पद्याने झाली, चांगलं छान चालीचं पद्य आहे, त्यांनी चांगलं म्हटलं दोघींनी. तर माझ्या बोलण्याचा शेवट मी त्या गद्य पद्याने करतो, म्हणजे चाल नसलेल्या पद्याने करतो. काही जणांनी तुम्ही ऐकलं असेल, म्हटलं असेल, आता चालही लागलेली आहे, ते चालीतलंही काही जणांनी ऐकलेलं असेल. पण मला आपलं हे आता चालीशिवायचं पद्यच आवडतं, कारण मी तर तसं अनेक वेळा म्हटलेलं आहे. आणि प्रबोधिनीचा भवितव्य लेख आपण जेव्हा केला होता पहिला, पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात प्रबोधिनीचं काम कसं कसं वाढावं, त्या भवितव्य लेखाच्या परिच्छेदांना शीर्षक देण्यासाठी या पद्यातल्या चोळी वापरलेल्या होत्या. पद्याचं शीर्षक आहे किंवा ध्रुपद आहे, आम्ही जाऊच जाऊ. अदम्य आपुल्या आकांक्षांचे गीत आजला गाऊ, जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाऊच जाऊ, आम्ही जाऊच जाऊ. नवते जाप्रत नवक्षितिजांच्या दौडत दौडत जाऊ, क्षणभर सांगुनी मनीचे हितगुज, स्वप्ने नवरंगवू. स्वप्ने रंगवू आणि त्याच्यानंतर नवीन कवने, नव्या कहाण्या नवस्फूर्तीने गाऊ. जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाऊच जाऊ, आम्ही जाऊच जाऊ. नसती भाषणे जीवन ध्येये ही तर आमुची सारी. यत्न शिंपुनी फुलवू क्षेत्रे कर्तृत्वाची न्यारी. इतिहासाची दिशा पालटू महान मानव घडवू. जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाऊच जाऊ, आम्ही जाऊच जाऊ. कधी न रुसणे, कधी न रडणे, ना कधी थकणे, सदा पुढे चालणे. एकच निश्चय झाला आमुचा, राष्ट्र पुन्हा उभविणे. दुर्गमतेची तमाना आम्हा पाऊल पुढेच ठेवू. जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाऊच जाऊ, आम्ही जाऊच जाऊ. निश्चय, निष्ठा, नीती, निश्चय निष्ठा नीती यांचे कंकण बांधून हाती, व्रतस्थ होऊन व्यापून टाकू विश्वाच्याही मिती. विश्वविजेते हिंदू राष्ट्रते पुन्हा जगाला दाऊ. जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाऊच जाऊ, आम्ही जाऊच जाऊ. अदम्य आपुल्या आकांक्षांचे गीत आजला गाऊ. जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाऊच जाऊ, आम्ही जाऊच जाऊ. अदम्य म्हणजे ज्यांना कोणीही दंबू शकत नाही, अशा आपल्या आकांक्षांचं गीत आपण गायचंय. आणि दुर्गमतेची तमाना आम्हा. अवघड आहे, परिस्थिती अवघड आहे असं वाटतंय, दुर्गम आहे असं वाटतंय, पण त्याची आम्हाला काळजी नाही, त्याची फिकीर नाही. पाऊल पुढेच ठेवू. पुढे म्हणजे कुठे ठेवायचं ते विचार करू, पण पुढेच पाऊल टाकायचं. आपल्याला अडखळत बसायचं नाही, जागच्या जागी रेंगाळायचं नाहीये. जिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाऊच जाऊ. मी जाईनच जाईन,
आणि आम्ही जाऊच जाऊ असं आपल्यापैकी प्रत्येकाने म्हणावं. म्हणजे हेही दिवस मागे जातील आणि पुन्हा आपल्याला भरपूर उत्साहाचे नवीन कामाचे दिवस आपल्याला सगळ्यांना समोर दिसतील. उलट असा आपण विचार करायला लागलो की ते दिवस आपण लवकर खेचून आणू आपल्याकडे. तसं आपण करूया असं सगळ्यांना सुचवतो, आवाहन करतो आणि माझं बोलणं